नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनाचे जे लाभार्थी आहेत त्यांना काही लाभार्थ्यांना अजून देखील त्यांचे पेन्शन हे मिळालेले नाहीये व कधी मिळणार आहे व केव्हा मिळणार आहे, कोणत्या तारीखपर्यंत मिळणार आहे, हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ व काही जी योजनांचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. संजय गांधी निराधार योजनाचे जे लाभार्थी आहेत त्यांना बरेच दिवसांपासून त्यांचे पेन्शन हे अडकलेले आहेत. म्हणजेच की गेल्या 3-4 महिन्यांपासून त्यांचे पेन्शन हे त्यांना मिळालेले नाहीये. तसेच जर बघितलं तर संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना हे दोघींचे जी अनुदानाची रक्कम आहे ती सेमच आहे. पण बघायला गेलं तर ज्यांना फारशी गरज आहे, जसे की संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहे, जे ज्येष्ठ नागरिक आहे, ते कुठं कामही करू शकत नाही, कुठं मजुरी करू शकत नाही, जे 60 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांचे जे पेन्शन आहे ते अडकवलेले आहेत. आणि लाडकी बहिणी जर बघितलं तर लाडक्या बहिणींना वेळोवेळी त्यांचा हप्ता हा वितरित केला जात आहे. आणि संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना लवकरात लवकर हे त्यांचे पेन्शन हे मिळायला पाहिजेत. आपल्याला माहितीच आहे सर्वांना की पेन्शन जर आले तर हे कोणत्या तारखेपर्यंत येत असते व केव्हा येत असते. तर म्हणजेच की महिन्याच्या शेवटी नाहीतर महिन्याच्या सुरुवातीला हे संजय गांधी निराधार अनुदान योजनाचे हे जे पेन्शन आहे हे त्यांना मिळत असते. म्हणजेच की महिन्याच्या शेवटी जर बघितलं तर त्यांना 30-31 तारखेपर्यंत हे पेन्शन मिळत असतं आणि महिन्याच्या सुरुवातीला जर बघितलं तर 1 ते 10 तारखेच्या दरम्यान हे त्यांना पेन्शन यांचे वितरित होत असतं. असं जर बघितले तर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना फारशी गरज आहे, ज्यामध्ये काही अपंग नागरिक आहे, काही अंध नागरिक आहे, काही निराधार असे नागरिक आहे की त्यांना घर संसार हा त्या 1500 रुपये येत्या महिन्यावरच चालत असतो. त्यामुळे त्यांचे हे पैसे लवकरात लवकर सरकारने त्यांच्या अकाउंटला द्यायला हवे. आणि गेल्या 28 मार्च रोजी संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांचे 5 लाख लाभार्थ्यांचे त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत. गेल्या 4 महिन्याचे त्यांचे पैसे थकीत होते, त्यांना 6,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये हे जमा झालेले आहे. आणि उर्वरित जे 10 लाख जे लाभार्थी आहे त्यांचे हे पेन्शन मिळायचे बाकी आहेत, तर त्यांचे डीबीटी लिंक नसल्यामुळे व आधार व्हॅलिडेट नसल्यामुळे त्यांचं हे लवकरात लवकर त्यांनी हे करायला हवे. म्हणजे की त्यांचे डीबीटी लिंक नाही, त्यामुळे त्यांचे पेन्शन हे त्यांच्या अकाउंटला येऊ शकत नाही. त्यांनी आधार कार्ड सुद्धा व्हॅलिडेट करून घ्यावे, त्यांनी डीबीटी लिंक करून घ्यावे व आधार अपडेट सुद्धा करून घ्यावे आणि आधार कार्ड हे पॅन कार्डशी लिंक करून घ्यावे, जेणेकरून त्यांना कसलीही पेन्शन येण्यास अडथळा येणार नाही. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू